उपमुख्यमंत्री पदाबाबत एकनाथ शिंदे यांची भूमिका अद्यापही स्पष्ट झालेली नाही। शपथविधी सोहळ्यासाठी अवघे 4 तास उरलेले असताना शिंदेंबाबत मात्र संभ्रम कायम आहे। उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याचा शिंदेंना सहकाऱ्यांकडून आग्रह केला जातोय। शिंदेंनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं नाही तर आम्ही देखील शपथ घेणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य सामंत यांनी केलेलं आहे। तर मोदी शहांचा आग्रह शिंदे मानतील असा विश्वास संजय शिरसाट यांनी व्यक्त केलेला आहे। शिंदेंचे आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत। शपथविधी सोहळ्यासाठी अवघे 3.5 ते 4 तास उरलेले असताना उपमुख्यमंत्री पदाबाबत एकनाथ शिंदे यांची भूमिका अद्यापही स्पष्ट झालेली नाही। ते हे एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री होतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे आणि उपमुख्यमंत्री होतील याची पूर्ण खात्री आहे। आता ठीक आहे ना, उपमुख्यमंत्री होतील याची खात्री आहे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की या सगळ्या गोष्टीला आता कुठेतरी पूर्णविराम देणं गरजेचं आहे। आम्ही सगळ्यांनी ही देखील भूमिका घेतलेली आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी जर उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं नाही तर आम्ही देखील आम्हाला जर एखादी जबाबदारी कोणावरही म्हणजे माझ्यावर असं नाही कोणावरही जरी टाकण्याचा प्रयत्न शिंदे साहेबांनी जर केला तर ती आम्ही देखील स्वीकारणार नाही अशा पद्धतीची आमची भूमिका ही स्पष्ट पद्धतीनं काल आम्ही शिंदे साहेबांना सांगितलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी। पंकज, एकनाथ शिंदे यांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबतचा संभ्रम अद्यापही कायम आहे। अवघे 3.5 ते 4 तास उरलेले शपथविधीला, मात्र एकनाथ शिंदे यांची भूमिका काय आहे हे स्पष्ट झालेलं नाही आहे। सहकाऱ्यांकडून त्यांची मनधरणी करण्याची, त्यांना विनंती करण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार की नाही याचा सस्पेन्स कायम आहे। आत्ता उदय सामंत यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेनंतर हा संभ्रम अधिक वाढलेला आहे असं मला वाटतं। अतिशय महत्वाचं विधान त्याच्यामध्ये केलेलं आहे की जर का एकनाथ शिंदे पदावरती राहणार नसतील तर आम्हीही पदावरती राहण्याचा काय उपयोग। म्हणजेच याचा अर्थ असा होतो की जर का एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं नाही तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे इतर आमदार सुद्धा मंत्रीपद स्वीकारणार नाहीत। मात्र जर का आमदारांनी मंत्रीपद स्वीकारलं नाही तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना नक्की काय भूमिका घेणार, बाहेरनं पाठिंबा देणार, कशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या समोर येत आहेत। एक महत्वाचा मुद्दा दुसरा हा आहे की आपण ज्या पत्रिकेचा गोंधळ बघतोय, अजित पवारांच्या एनसीपीच्या पत्रिकेवरती फक्त देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं नाव आहे, दुसऱ्या बाजूला शिवसेनेच्या पत्रिकेवरती सुद्धा एकनाथ शिंदे यांचं नाव नाही आणि उपमुख्यमंत्री असा उल्लेख आहे। भाजपाचा वरती सुद्धा त्याचं, याच्यावरनं एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार हे पत्रिका छापताना नक्की नव्हतं का, हाही प्रश्न समोर उपस्थित होतो। म्हणजेच एकनाथ शिंदे, पहिला प्रश्न, एकनाथ शिंदे शपथ घेणार का उपमुख्यमंत्री पदाची, त्यांनी शपथ घेतली नाही तर दुसरं कोण घेणार की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार या संपूर्ण ह्याच्यात सहभागी होणार नाहीत। या सगळ्या प्रश्न जे आहेत ते उपस्थित होतात। आता उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे सगळे आमदार, मग त्याच्यामध्ये संजय शिरसाट आहे, उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली संजय शिरसाट आहे, भरत गोगावले आहे, त्याच्यानंतर शंभूराज देसाई आहेत, गुलाबराव पाटील आहेत, प्रकाश आबिटकर आहेत, भरत गोगावले आहेत, चंद्रदीप नरके आहेत, असे अनेक आमदार जे आहेत, सुहास भाबर आहेत, सांगलीचे आमदार, असे सगळे आमदार जे आहेत ते पोहोचलेले आहेत, एकनाथ शिंदे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करतायत। आता आपण बघतोय 2 वाजलेले आहेत, 2 वाजण्याचा सुमार झालेला आहे। 2 वाजता 4 वाजेपर्यंत, 4 ते 4:30 पर्यंत आमदारांना तिथे पोहोचण्याची जी आहे ती आदेश आहेत, कारण प्रोटोकॉलनुसार 1 ते 1.5 तास आधी पोहोचलं पाहिजे। अशा परिस्थितीमध्ये अजून काहीही ठरलेलं नाहीये, त्यामुळे नक्की निर्णय कधी होणार, साधारणतः 3-3:30च्या आसपास हा निर्णय होईल का, शिंदे पत्रकार परिषद घेऊन ही माहिती देणार का, की उदय सामंत शिंदेची माहिती देणार, या सगळ्या गोष्टींवरचा संभ्रम काय नाही। उदय सामंतांची आत्ताची पत्रकार परिषद ही अत्यंत महत्वाची आहे याच्यासाठी की अजून भूमिका स्पष्ट नाहीये किंवा एकनाथ शिंदे शपथ घेणार या बाबतीत अंतिम निर्णय झालेला नाहीये हे त्याच्यातून स्पष्ट होतं, म्हणून त्यांची घेतलेली भूमिका। नक्कीच पंकज, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। मात्र उदय सामंत आणि संजय शिरसाट यांनी देखील या संपूर्ण विषयावरती काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या देखील आपण पाहूयात। आमची पूर्ण खात्री आहे की या सरकारमध्ये आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील आणि महाराष्ट्राच्या जनतेसाठी आणलेल्या ज्या योजना आहेत त्याची अंमलबजावणी कायमस्वरूपी करण्यासाठी ते स्वतः देवेंद्रजींना सहकार्य करतील। एकत्र बसून महाराष्ट्रातले सगळे निर्णय होतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। त्याच्यामुळं मला असं वाटतं की आता कोणाची नावं
येऊ नयेत ही माझी प्रामाणिकपणाची इच्छा आहे. कारण आमच्या कोणाच्याही मनात असा उद्देश नाही की या खुर्चीवर कुणीतरी जाऊन बसावं. हे आम्हाला आता जाहीरपणानं खुलासा करावा लागणं हे देखील आमचं दुर्दैव आहे. कारण आम्ही नेता म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनाच मानतो. आमचं सगळ्यांचं राजकीय करिअर आम्ही त्यांच्या हातामध्ये दिलेलं आहे. त्याच्यामुळं त्यांना डावलून कोणतरी काय करत असेल तर आम्ही देखील गप्प बसणार नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री व्हावं ही आमची कायमस्वरूपीची भूमिका आहे. एक बातमी माझ्या नावानं दाखवली जाते म्हणजे सांगितलं त्याच्यामध्ये आता ती फेक आहे की काय त्या वृत्तपत्रानं त्याचा विचार केला पाहिजे. एका नामांकित वृत्तपत्राच्या वेबसाईटवर अशी बातमी आलेली आहे की मी असं बोललोय की माननीय एकनाथ शिंदे साहेब हे संघटन प्रमुख म्हणून काम करणार होते, परंतु देवेंद्रजींनी त्यांना असं काही सांगितलं की शिवसेना ही आता मर्ज होणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही उपमुख्यमंत्री पद घ्यावं. आणि त्याच्यानंतर उपमुख्यमंत्री पदाला ते राजी झाली हे माझ्या तोंडात टाकलेलं आहे. आणि माझी काल कुठेतरी पत्रकार परिषद होऊन मी असं बोललो, हे सगळं जे आलेलं आहे हे फार चुकीचं आहे. आज 5:30 बजे माननीय एकनाथ शिंदे साहब ये उप मुख्यमंत्री की शपथ लेंगे, ऐसा हमें विश्वास है. हम सब लोगों ने जो उनके पास रिक्वेस्ट की है वो हमारी बात शायद ही टालेंगे नहीं और 5:30 बजे वो उप मुख्यमंत्री पद की शपथ लेंगे. अगर वो नहीं बनते तो क्या आप लोग शपथ लेंगे? अगर वो नहीं बनते तो आप वो उनके बारे में हमने सोच भी नहीं सकते. हमारा नेता इतना हमारी बात मानता है, ये विश्वास हमें है. एकनाथ शिंदे यांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबतचा सस्पेन्स कायम असतानाच आता शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी पोहोचलेले आहेत. आमदारांकडून एकनाथ शिंदेंचं मन वळवण्याचा प्रयत्न सध्या वर्षा निवासस्थानी सुरू आहे. उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं अशा प्रकारची मनधरणी ही शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदारांकडून एकनाथ शिंदे यांची केली जाते. एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी यासाठी आग्रह देखील सहकाऱ्यांकडून केला जातो. या संदर्भात पुन्हा एकदा अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी. पंकज, वर्षा निवासस्थानी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार पोहोचलेले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या मनधरणीचा ते प्रयत्न करतायत. तुम्ही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्या अशा प्रकारचा आग्रह देखील या आमदारांनी धरलेला आहे. तुम्ही जर सरकारमध्ये सहभागी झाला नाहीत, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली नाहीत तर आम्ही देखील शपथ घेणार नाही अशा प्रकारची भूमिका या आमदारांनी मांडली आहे. प्रथमेश, आपण उदय सामंत यांच्या मुक्तागिरी या बंगल्यावरती आहोत. त्या मुक्तागिरी आणि वर्षा या दोन बंगल्यांमध्ये फक्त एक भिंतीचं अंतर आहे. मुख्यमंत्र्यांची मनधरणी करणाऱ्या सगळे आमदार वर्षावरती गेलेत. प्रथमेश, आपण काही प्रमुख पदाधिकारी आलेले आहेत, राज्यभरातले जिल्हा प्रमुख आहेत किंवा इतर पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार की त्यांची भावना नक्की काय. तुम्ही कुठनं आलेला आहात आणि तुमची भावना काय? मी सोलापूरहून आलेलो. सोलापूर जिल्हा प्रमुख महेश चिवटे. शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी असं तुम्हाला वाटतं? सगळेच पाहिजे, कारण या सत्ता केंद्रात जर एकनाथ शिंदे साहेब राहिली तरच सरकारवर कंट्रोल राहील आणि आमचं पक्ष संघटन मजबूत होईल. पूर्व इतिहास जर पाहता असला तर या ठिकाणी सर्वसामान्य सगळ्या मंत्री खात्याकडून आम्हाला त्रास दिला जातो आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील तरच ह्या सरकारवर दबाव राहील आणि भाजपवर सुद्धा दबाव राहील. उदय सामंत म्हणतात की जर का मंत्र्यांनी एकनाथ शिंदेनी शपथ नाही घेतली तर आम्ही शपथ घेणार नाही, आम्हाला काही रस नाही. बरोबर आहे ना. एकनाथ शिंदे साहेबांनीच शपथ या ठिकाणी घेतली पाहिजे ना. एकनाथ शिंदे साहेबांनी शपथ नाही घेतली तर आमचे कोणतेही मंत्री घेणार नाहीत. ह्या प्रकारची भूमिका घेतलेली अत्यंत उदय सामंत साहेबांनी योग्य. पण सगळ्यात मला वाटतं उदय सामंत त्यांचं म्हणणं बरोबर, एकनाथ शिंदेनी शपथ घेतली पाहिजे. शपथ घेतली पाहिजे 100%. का घ्यावं असं वाटतंय तुम्हाला? दबाव राहतोय सगळं आपलं मंत्रिमंडळावर आणि एकनाथ शिंदे साहेबांचा स्वभाव सगळ्यांना मिसळून मिळून घेण्यासारखा आहे, त्यामुळे त्यांनी घेतलं पाहिजे. तुम्ही कुठून आलेले? आम्ही सोलापूर करमाळ्यावरून चालू आहे. मला अशी खात्री की शिंदे साहेब शपथ घेतील असं वाटतं. शपथ जर का घेतली नाही तर सहभागी होणार नाही ही भूमिका पटते? 100% योग्य आहे. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जर शपथ नाही घेतली तर कुठल्याही आमच्या शिवसैनिकाच्या मंत्र्यांनी सहकार, कारण हा निवडणूक आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या चेहऱ्यावर निवडणूक दिली आहे. ही निवडणूक एकनाथ शिंदे, प्रथमेश, एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरती निवडणूक लढवली, त्यामुळे त्यांना टाळून चालणार नाही. मी आता मुक्तागिरी बंगल्यावरती अगदी काही पावलांच्या अंतरावरती वर्षा बंगला आहे, तिथे आमदार एकनाथ शिंदे यांची मनधरणी करतायत किंवा मन वळवण्याचा प्रयत्न करतायत.
आहेत तिकडनं महत्वाची बातमी कुठल्याही क्षणी येऊ शकते स्वीकारण्याबाबत किंवा न स्वीकारण्याबाबत. कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, जिल्हा प्रमुख आहेत सोलापूरमधले, त्यांच्याशी आपण बोललो. त्यांचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं. सत्तेत राहणं एक महत्वाची भूमिका त्यांनी मांडली. सत्तेत असतील तर एक वचक राहतो, सत्तेत असतील तर एक सत्तेवरती किंवा सत्ताधाऱ्यांवरती अंकुश राहतो. एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरती निवडणूक लढवलेली आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं अशी कार्यकर्त्यांची मागणी. आपण पुन्हा त्या कार्यकर्त्यांशी बोलू. तुम्ही काय सांगाल एकनाथ शिंदे साहेबांना? एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही विनंती करणार आहे की आपल्याला येणाऱ्या काळात सर्व निवडणुका जिंकायच्यात, आपलं पक्ष संघटन मजबूत करायचं आहे. त्यामुळे आपण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा हो आणि 1 वर्षाने आपणच मुख्यमंत्री होणार आहात. कारण महाराष्ट्रात जनतेने कौल जर सर्वसामान्यांना विचारलं तर एकनाथ शिंदे साहेबांच्या चेहऱ्यावरच ही निवडणूक लढवली होती. अमित शहा साहेबांनी जाहीर भाषणात सांगितलं होतं की आमचे एकनाथ शिंदे साहेब हा महाराष्ट्राचा चेहरा आहे. तुम्हाला वाटतं एकनाथ शिंदेनी पद स्वीकारावं का? आणि तुम्ही काय सांगा? स्वीकारावं पद त्यांनी. तुम्ही काय सांगा? स्वीकारावं. पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची इच्छा आहे प्रथमेश की पद स्वीकारावं. आता एकनाथ शिंदे काय भूमिका घेत आहेत? कारण काल रात्री 2 ते 2:30 वाजेपर्यंत सगळे आमदार जे आहेत ते वर्षा या निवासस्थानी एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करत होते. पण आत्ताची पत्रकार परिषद या सगळ्या प्रक्रियेवरची संभ्रमावस्था ही वाढवणारी आहे, संभ्रमावस्था कायम ठेवणारी आहे. एकनाथ शिंदे काय निर्णय घेतील ते तासाभरात कळेल. साधारणपणे पत्रकार परिषदेहून अर्धा तास उलटलेला आहे. त्यामुळे आता अर्धा तासात एकनाथ शिंदे काय निर्णय घेत आहेत? कारण साधारणतः 2-2.5-3 तास राहिलेले आहेत शपथविधीला तिकडे पोहोचायसाठी. 2 वाजत आलेले आहेत. 4 नंतर 4 पर्यंत 4-4:30 पर्यंत सगळ्या नेत्यांना सगळ्या आमदारांना तिकडे पोहोचण्याचे आदेश देण्यात आलेले. असं असताना हे शपथ घेणार की नाही हे खूप महत्वाचा विषय जो आहे तो अजूनही कायम अधांतरितच आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा राज्यपालांना याबाबतीत कळवावं लागतं. राज्यपालांकडे एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीबाबत शपथ घेण्याच्या प्रक्रियेबाबत काही पत्र गेलंय का हे पण महत्वाचं असणार आहे. कारण अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीचं पत्र काल गेल्याचं समजतंय. पण ते पत्र एकनाथ शिंदे यांचं 11 नंतर पत्र जाणार होतं. मात्र ते पत्र गेलंय का याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकत नाहीये. अर्थात शक्यता जास्त अशी वर्तवली जाते की एकनाथ शिंदे ही शपथ घेतील. मात्र कुठल्या टर्म्स अँड कंडिशन्सवरती ते शपथ घेतील, त्यांच्या मागण्या काय असतील, कुठल्या मागण्यांवरती ते भाजपासोबत या शपथ घेण्यासाठी जातील, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असणार आहेत. अगदी ज्याला आपण म्हणतो की शपथविधी अगदी नाकापर्यंत पाणी आलं असताना अजूनही हातपाय मारले जात नाहीयेत. त्यामुळे कुठेतरी माध्यमांवरती ज्या बातम्या येत होत्या की संभ्रमावस्था आहे, एकनाथ शिंदे यांच्या उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याबाबत अजूनही तयारी नाहीये, या सगळ्या बातम्या या स्पष्ट असल्याचं, खऱ्या असल्याचं किंवा याची पुष्टी करणाऱ्या या सगळ्या घटना आहेत. प्रथमेश. नक्कीच पंकज, उपमुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे घेणार की नाही याबाबतचा अद्यापही संभ्रम कायम आहे.